हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय चॅनल. सकाळचे वाजले 10 आणि दोन्ही मुलं स्कूलला गेली. नवरोबा पण जेवण करून त्याचं काम करत बसलाय आणि मी माझं. आजचं वातावरण खूप खराब आहे. सकाळ असून पण संध्याकाळ झाल्याचा फील येतोय आणि थंडी तर विचारूच नका. 9 वाजेपर्यंत मी माझा स्वयंपाक करून घेते, म्हणजे नवऱ्याला जेवण करून काम चालू करता येईल. नंतर माझं सगळं ब्रश, अंघोळ, योगा वगैरे करून मी आता हॉल आवरत आहे. तर मी हॉलमध्ये पहिला झाडू मारून क्लीन करून घेते. मध्ये टॉयज पण मी ड्रॉवरमध्ये ठेवून घेते. तसंच तर मुलं खेळून झाल्यावर रात्री सगळे टॉयज टायडी अप करून ठेवतात. पण सकाळी स्कूलला जायच्या आधी माझा छोटा मुलगा थोडा खेळतो, ते टॉयज राहून जातात ठेवायचे. झाडू मारून झाल्यावर मी व्हॅक्यूम क्लीनरने हे कार्पेट क्लीन करते, म्हणजे त्याच्यातली सगळी धूळ निघून जाते आणि कार्पेट मस्त चकाचक होतं. सकाळी मी जेवणात अंड्याचा रस्सा आणि बाजरीची भाकरी बनवलेली, ती रेसिपी शेअर करते. मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर आणि जिरे टाकून पाणी घालून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. नंतर कढईत तेल छान तापल्यावर त्याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा छान परतून झाल्यावर त्याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून तयार केलेली पेस्ट टाकायची आणि परतून झाकण ठेवून मसाला नीट शिजवून घ्यायचा. आपला मसाला शिजेपर्यंत मी परातीत बाजरीचं पीठ घेते. आम्हाला 3 भाकरी पुष्कळ होतात, म्हणून मी 3 भाकरीच्या अंदाजाने
पीठ घेते. मी हे जलपूर ब्रँडचं भाकरीचं पीठ यूज करते. भारतासारखं काही इथं ताजं पीठ मिळत नाही, पण हे जलपूरचं पीठ थोडं आम्हाला बरं वाटतं, त्यामुळं आम्ही ते वापरतो. भाकरीच्या नादात आपला मसाला करपू नये याची काळजी घ्यायची. आणि तुम्ही बघू शकता की मी एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे. ते मी भाकरीसाठी वापरणार आहे आणि थोडं पाणी आपला रस्सा बनवण्यासाठी वापरणार आहे. तर मी मसाला परतल्यानंतर त्याच्यात थोडी हळद आणि 1.5 चमचा आपला कांदा लसूण मसाला टाकला आहे. हा कांदा लसूण मसाला आम्ही आत्ता ह्यावेळेस भारतात आलेलो त्यावेळेसच घेऊन आले. तुम्ही बघू शकता मी एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं आहे. ते पाणी उकळायला आल्यानंतर मी पिठात टाकून घेते. अंदाजे मला जेवढं पाणी पाहिजे ते मी थोडं टाकून हे पीठ तयार करून घेते. तोपर्यंत आपला मसाला पण छान परतून झाला आहे. मग मी त्याच्यात पण हे गरम पाणी टाकून घेते. मला हे पाणी थोडं कमी पडलं म्हणून मी थोडंसं थंडच पाणी टाकलं. पाणी घालून मी याच्यात चवीपुरतं मीठ घालून याला एक छान उकळी काढून घेणार आहे. तोवर मी माझी अंडी पण सोलून घेतली. कालवणाला छान उकळी आली की मी त्याच्यात अंडी टाकून घेतली. आता मी भाकरीचे पिठाचे 3 समान गोळे करून भाकरी थापायला घेतली. मी भाकरी तव्यावरच भाजते आणि माझ्या भाकरी फुगतात पण छान. पण आज काय माहिती त्याला कळाले की काय मी व्हिडिओ काढते म्हणून माझी भाकरी फुगलीच नाही. पहिली भाकरी नाही फुगली, पण दुसऱ्या 2 भाकरी फुगल्या. मी तुम्हाला दाखवेनच व्हिडिओमध्ये.